आजची तारीख 27 सप्टेंबर. सकाळचे 6:40 झाले, 6:39. अजूनही आपलं 43rd सेशन स्टार्ट नाहीये. तर तुम्हाला पुशअप पेटावं म्हणून मी मॉर्निंग सेशन घेते आहे. कारण की मोस्टली ज्यावेळेस आपण डेली प्रॅक्टिस ब्रेक देतो, तर आपण आपल्या सतीला पण ब्रेक देऊन टाकतो इनडायरेक्टली. तसा पुश लवकर भेटत नाही, त्यामुळे आजचं हे सेशन आहे. तर सर्व पापाचं जे कारण आहे, सर्व पापाचं जे कारण आहे ते ते आहे 3. त्याला म्हणतात अकुशल मुलानी. अकुशल अकुशल मुलानी म्हणजे द रूट ऑफ ऑल एविल. द रूट ऑफ ऑल एविल. सर्व पापांचे मूळ झाड असतं. तर झाडाचं मूळ खूप खोलवर गेलेलं असतं. आपल्या हे जे मूळ आहेत, हे मूळ पण खूप खोल गेलेले आहेत आपल्या आतमध्ये. आणि ते मूळ आहे का लोभ, दोष, मोह, ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युशन. लोभ मूल चित्त, दोष मूल चित्त आणि मोह मोह मूल चित्त. तो ऍक्च्युली काय होतं, याला हे तिघ पण एकमेकासोबत वर्क करत असतात. याला दोमनस्स म्हणतात. दोमनस्स चित्त. आपण तर म्हणतोय निब्बाण प्राप्त करायचं, या दानाच्या पुण्यामुळे मला निब्बाण प्राप्त हो. राईट, पण असं म्हणतो. ओके, हे क्लिअर आहे. आपण काय म्हणतो की या दानाच्या पुण्यामुळे मला निब्बाण प्राप्त हो. ऍक्च्युअल होतं का तसं खेळ म्हटल्यानं? येस. जे कर्म असतात, जे पुण्य असतात, जे पुण्याचं कर्म आपण केलेलं आहे त्याला आपण दिशा नेऊन दिली. कोणती? किंवा म्हणजेच जसं की आपल्याला, आपण चोरी केली, आपण चोरी केली आणि त्या चोरीच्या विपाकाला डायल्यूट करायचं काम, कमी करायचं काम पुण्य करतं. ओके, ते सेम लेवलचे कर्म. ओके, जिथं चोरी तिथं दान, जिथं दान तिथं चोरी, या पद्धतीने ते वर्क करते. तर हे सर्व पाप जे आहेत, भगवान बुद्ध काय म्हणतात, सब पापस अकरणम. राईट.
की जे सर्व पाप आहे ते करू नका. तर मूळ काय आहे? लोभ, दोष, मोह. आणि सर्वात स्ट्रॉंगर आहे लोभ. लोभ चित्त. एव्हरीवेअर लोभ चित्त आहे. लहानपणापासून तर आतापर्यंत आपण लोभ चित्त वापरत आलेलो आहे. इव्हन प्रॅक्टिस मध्ये असतानाही लोभ चित्त वापरतो. लोभा आपण म्हणजे आपले कर्म. भगवान बुद्ध काय म्हणतात की कर्म विभंग सुत्त, की जे काही आहे ते कर्मामुळेच होते. फक्त सतीमध्ये असताना चान्स आहे आपल्याला न्यू बॉर्न करायचा. न्यू बॉर्न कर्म. सती म्हणजे काय? अनकंडिशन रियालिटी. म्हणजे कंडिशन नाहीये ते. त्याला त्याला तयार नाही केल्या जाते. सर्व काही तयार केल्या जाते आपल्या मनामध्ये, आपल्या कर्मामध्ये. तर हा जो लोभ आहे आपण कंटिन्यू वापरत आहे. लोभ असतो खाण्याचा, लोभ असतो ऐकण्याचा, लोभ असतो बसण्याचा, लोभ असतो उठण्याचा, लोभ असतो चालण्याचा, लोभ असतो प्रॅक्टिस करण्याचा, लोभ असतो कोणाला बघण्याचा, लोभ असतो फिरण्याचा. आपण म्हणतो हा ही मी साडी घेतली आज, ही कशी दिसत आहे. लोभ. Okay. हा ड्रेस मी घेतला आज, हा कसा दिसत आहे. लोभ. ही चप्पल मी घेतली, ही गाडी मी घेतली, हे घेतलं ते घेतलं. ऑल लोभ. सर्व लोभ. ओळखता आलं पाहिजे. लोभ चित्त आहे. का लोभ आपल्यामध्ये काम करत आहे? कारण की त्याला आपण युज्ड होते, युज टू होते, म्हणजे आपण त्याच्याद्वारे वापरले जाते. जितक्या वेळेस आपण वापरल्या जाते तितक्या वेळेस आपण लोभाचे जे मूळ आहे ते स्ट्रॉंग करत आहे. ओके. वीक केव्हा होतील? जेव्हा सतीमध्ये राहणं. कॅन यू बी इन 24 hours सती? 24 तास सतीमध्ये राहू शकतो का आपण? नाही. मी हे म्हणत नाही इम्पॉसिबल आहे. तुम्ही 7 दिवस सतीमध्ये राहा, 24/7. तुम्ही आराम. चला दुःखापासून तुमची मुक्ती. फक्त 7 डे. पण कंटिन्युअस साठी. नो काम ओघ. त्याच्यामध्ये काम ओघ नाही, भाव ओघ नाही, दिट्ठ ओघ नाही, अविद्या ओघ नाही, काहीच नाही. आता काय होतं की आपली प्रॅक्टिसच नाहीये, किंवा आपली लो प्रॅक्टिस आहे. लो प्रॅक्टिसचे चिन्ह सांगते मी तुम्हाला. तर आपण ओघामध्ये वाहतो. आणि हा जो ओघ आहे, हा ओघ काही साधा नसतो. नदीला येणारं पहिलं पाणी, नदीला येणारं पहिलं पाणी, त्याचा ओघ खूप पॉवरफुल असतो. सेम पद्धतीने हे ओघ आपल्या मनामध्ये वाहते. लोभामुळं. कामओघ. कामओघ मध्ये पण लोभ आहे, दिठ्ठ ओघ मध्ये पण लोभ आहे, आणि अविद्या ओघ मध्ये पण लोभ आहे. ओके. भव ओघ मध्ये पण लोभ. तिन्ही चारीच्या चारी ओघ जे आहेत ते लोभामुळेच उत्पन्न होत आहेत. आपल्याला हे ऍक्च्युली समजत नाही की आपण, सपोज आता मी रात्रीच तुम्हाला म्हटलं होतं की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही चॅन्टिंग करा बुद्धानुसती और मेत्ता भावना और शील. शील काय आहे? शील सती आहे. ओके. सती आहे.
आता जर तुम्ही म्हणसाल की नाही करायचं, काही गरज नाही, मग आम्ही उठल्या उठल्या ध्यान करतो. आम्ही उठल्या उठल्या ध्यान करतो. त्याला अनुस्मृती म्हणतात. 10 अनुस्मृती. शीलानुस्मृती, बुद्धानुस्मृती, बुद्धानुस्मृती, हं? अनापानास्मृती, अशी 10 आहेत. नो आय बुद्ध टीच. भगवान बुद्धांनी का शिकवलं? ओके. सो इम्पॉर्टंट काय आहे की हे लोभ चित्त जे आहे ते एकामेकासोबत वर्क करत आहे कंटिन्युअस. बघा, एक लहान पोरगा जो असतो तो शाळेत न जाण्याची जिद्द पकडतो, तर त्याच्या मनामध्ये तिथेही लोभ आहे. तुम्ही ऑफिसला न जाण्याचं जिद्द पकडता, तिथं पण लोभ आहे. तुम्ही खाण्यासाठी काहीतरी पदार्थ आवडून घेतात, मग तुम्हाला एक पदार्थ आवडतो, ते पण लोभ आहे. तुम्हाला आवडत नाही, तो पण लोभ आहे, परंतु द्वेषामुळे उत्पन्न तो लोभ, तो द्वेष आहे परंतु लोभामुळे उत्पन्न झालेला आहे. ओके. लोभामुळे उत्पन्न झालेला. आपण कंटिन्युअसली या जीवनामध्ये अशा पद्धतीने जगत आहे. ओके. एक एक सेंटेन्स मी आता टाकलं होतं की वी आर प्रिझनर ऑफ द ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युशन. लाईक अँड डिसलाईक, आवड आणि नावड, काय लोभ आहे. आतापर्यंत आपण पूर्ण जीवन जे आहे आपलं, लहानपणापासून आपल्याला सांगितलं तर अरे तुला हे गाणं आवडतं, नाच याच्यावर. अरे याच्या आवडीचं गाणं हे आहे, लहान पोरांचं स्पेशल. याच्या आवडीचं जे गाणं आहे हे आहे. हा, याला मोबाईल आवडतो, द्या हातामध्ये याच्या. याला हे खायला आवडतं, हेच आणण्यासाठी. याला हा हा कलरचा ड्रेस आवडतो, हेच आणण्यासाठी. ऍक्च्युअली काय करतोय आपण की आपल्या मुलांमध्ये किंवा जे काही आपल्या रिलेटिव्ह मध्ये ज्यांना तुम्ही लहान समजता, त्यांच्या मनामध्ये काय लोभ वाढवताय. लोभाची वाढ कशी होते? त्याच्या इच्छांची पूर्तता केल्यानं. प्रत्येक ठिकाणी. ओके. प्रत्येक ठिकाणी. हो, आम्हाला निब्बाण लवकरच पाहिजे. लोभ आहे. ओके. लोभ मूलचित्त आहे. मला लाईट आला पाहिजे लवकर, मला जाना लवकर आला पाहिजे, लोभ आहे. ओके. माझा मृत्यू जो आहे तो शांततेनं व्हायला पाहिजे, लोभ आहे. ओके. किती ठिकाणी काम करत आहे, आपण रेकॉग्नाइजच करत नाही. हा, मला कोणाला तरी बघायचं आहे, लोभ आहे. मला कोणाला तरी भेटायचं आहे, लोभ आहे. मला काहीतरी प्राप्त करायचं, लोभ आहे. उद्या मी हे करीन ते करीन, लोभ आहे. लोभ खूप स्ट्रॉंग आहे. तुमची दानाची पारमिता रिड्यूस करून टाकतात, खलास नाही करत, रिड्यूस करतात, रिड्यूस. तुम्ही दान केलं सपोज, ओके, बनतेंना दान केलं अँड यू आर ड्रीमिंग, हो चला मला या दानामुळं स्वर्ग सुख प्राप्त हो. तुम्ही जर ही इच्छा, तुम्ही तुमच्या पुण्याची ही इच्छा जर या पद्धतीने वापरली तर लोभ आहे. काम नाही करणार, करील असं नाही, सॉरी करील, परंतु त्याची जी इंटेन्सिटी जी आहे, रिझल्टची जी इंटेन्सिटी आहे ती कमी होऊन जाईल. किती ठिकाणी लोक काम करत आहेत. मला कंटिन्यू प्रॅक्टिस मध्येच राहायचंय, लोभ आहे. ओके. खूप डीप आहे ऍक्च्युली. कारण की आपण काय करतो की आपण मायन्यूट लेवलला प्रॅक्टिसला समजूनच घेत नाही. माझीच प्रॅक्टिस बरोबर आहे, लोभ आहे. लोभ आहे, मोह पण नाही तिथं. दोमनस्य चित्त उत्पन्न होते. हे
हे मूळ समजणं गरजेचं आहे. जर तू पण सब्ब पापस करणं कुशलस्य उपसंपदा, जेव्हा सब्ब पापस अकरणं जर तुम्हाला करायचं असेल तर नुसतं शील पालन केल्यानं नाही होणार आहे. हे 10 अकुशल पालन केल्यानं नाही होणार आहे. तुम्हाला मुळावर घात घालावं लागतं. मूळ मूळ संवेग म्हणतो आपण बघा, इंद्रिय संवरशील. बाकी संवेग वेगळं, संवर संवर. संवर म्हणजे थांबवणे, रेझिस्टिंग, पॉझिंग, स्टॉपिंग, लेटिंग गो, रिजेक्टिंग. तिसरा आर्य सत्य वापरते आपण. हे अकुशल चित्त आपले मूळ कंटिन्यू या संसारामध्ये जकडून ठेवतात. स्ट्रॉंगर, काय स्ट्रॉंगर करतात, एकदम स्ट्रॉंग. त्यामुळे काय होतं की आपल्याला समजतच नाही की आपण किती मोठं गुंतलेलो आहे. हा, मला हा जॉब आहे, मला तो जॉब आहे, माझं घर एवढं, माझी मुलं इथं, माझी मुलं तिथं, हा इकडे गेला तिकडे गेला. लोभ आहे. माझा मुलगा एवढा मोठा, माझ्या मुलाकडे एवढं, माझी मुलगी अशी, माझी मुलगी तशी. लोभ आहे. किती डीप आहे. झोपण्याचा तर जाऊ द्या, झोपण्याचाही लोभ असतो म्हणा, पण ते तर जाऊ द्या. त्याच्याबद्दल तर मी तुम्हाला बरंच सकाळी उठल्या उठल्याच सांगत असतो. पण किती सुंदर आहे, जर धम्म समजायला लागला ना तर रिअलाइज व्हायला होऊन जात, रिअलायझेशन स्टार्ट होत. पतिवेद. ओके. आणि धम्म हा चार आर्य सत्याच्या बोधाशिवाय समोर समजतच नाही. हे कधीही लक्षात ठेवा तुम्हाला. जोपर्यंत दुःख कळत नाही तोपर्यंत त्याचे मूळ कधीच कळणार नाही. हे त्याचे मूळ आहेत. द्वेष, हेट्रेड, कंटिन्यूस आपण ईर्ष्या, द्वेष, मत्सर, जळणं, तिटकारा, तिरस्कार. हे काय आहे? हे द्वेष आहे. हेट्रेड, हेट्रेड. सायकल चेक करायच्या आपल्या लहानपणापासून. इवन आपल्या डेली लाईफ मध्ये या सायकल चेक करायच्या की आपण कोणत्या कोणत्या प्रकारे द्वेषाद्वारे उपयोगात आणल्या जातो. हे जे अकुशल आणि हे जे अकुशल चित्त आहे हे आपल्याला डीप रुटेड करत जात. म्हणजे आपलं जे स्थान आहे संसारामधलं, जसं एखादं वडाचं झाड आहे, त्याचे मूळ जे असतात ते खूप खोलवर जातात. कारण की ते एकाच दिशेने वाढत जातात. एकाच दिशेने ते मूळ. हा, ते काय फॅब्रिकेटेड आहे फक्त. हे त्याला सिंथेसिस काहीतरी वर्ड आहे जीवशास्त्रामध्ये. ओके. जिथं राग आहे, द्वेष आहे, कंटिन्युअसली आपण याद्वारे वापरले जाते. आपण मेत्ता याच्यासाठी करतो की आपलं जे राग चित्त आहे, आपलं जे द्वेष चित्त आहे ते कमी व्हायला पाहिजे, नष्ट व्हायला पाहिजे. भय 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 हे मोहामुळे आहे. पण द्वेष जे आहे हा रागाला, ईर्षेला, मोह, ईर्ष्या, मोह नाही, ईर्ष्या, मत्सर, घृणा, तिटकारा, तिरस्कार, द्वेष, हे सर्वाला उत्पन्न करत राहत. मी एखाद्या वेळेस अं, सोमनसा सॉरी काय म्हणतात त्याला, चांगले चित्त, कुशल चित्त, अकुशल चित्त आणि न्यूट्रल चित्त जे आहे ते मी एखाद्या वेळेस घेईल कसे काम करतात. परंतु सध्या नॉमिनली आपण लोभमूल सॉरी अकुशल अकुशल चित्त जे आहेत, कुशल रूट जे आहेत ते बघत आहोत. तर अकुशल अकुशल जे आहेत, अकुशलचे मूळ जे आहेत हे तीन आहेत: लोभ, द्वेष, मोह. चेक करा ना हेट्रेडच्या बद्दल. लहानपणी सपोज आपल्याला एखादी गोष्ट आवडती, लोभामुळे एखादी गोष्ट आवडत आहे आणि ती समोर आल्यानंतरही जर आई वडिलांनी दिली नाही तर लगेच द्वेष उत्पन्न होतो.
ज्यानं घेतली त्याच्यासाठी आणि ज्यानं नाही दिली त्याच्यासाठी. आपण आपल्या संवेदनाविषयी कुत्र्यासारखं नाही असलं पाहिजे. शब्द थोडस स्ट्रॉंग आहे, परंतु खूप महत्वाचा आहे. ओके. डॉग्स काय करतात? रिपल्सिव्ह असतात. कोणी अनोळखी दिसलं की भुंकणार. आता राईट, एखादा नवीन कुत्रा आला तर भुंकणार. ओके. लाजाळूचं झाड पाहिलं का तुम्ही? लाजाळूचं, त्याला स्पर्श केल्याबरोबर ते सिकुडणार, संकुचित होऊन जाणार. तर आपण रिॲक्टिव्ह नसलं पाहिजे. रिॲक्टिव्ह नसलं पाहिजे. मग एखादा इम्पल्सेस आलंय तर त्याला जाऊ देण्याची कला आपल्यामध्ये असली पाहिजे. एक इम्पल्स आलं की लगेच त्याला रिॲक्ट करतो. व्हेरी वीक प्रॅक्टिस. टू वीक. ओके. म्हणून हे जे लोभ चित्त आहे हे आपल्याला खूप खूप स्ट्रॉंगर रित्या आपल्याला दाबून ठेवतं. बघा, सर्व या सांसारिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही लग्न वगैरे करता आणि तुमची फॅमिली असते, फॅमिली असते, त्या फॅमिलीला रन करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते पैसा, मानी. म्हणजे समागमनचं साधन, म्हणजे लेनदेनचं साधन. पैसे काय लेनदेनचं साधन आहे. जेव्हा या मार्गावर आपण लागून जातो तिथं लोभ खूप स्ट्रॉंगर होऊन जातो, खूप स्ट्रॉंगर. तर मग भगवान बुद्धांनी काय केलं की त्याला कट ऑफ करण्यासाठी दान वर ठेवले. ग्रीड. लोक काय करतं, प्राप्तीची इच्छा जास्त ठेवतो. स्वतःजवळ प्राप्तीची इच्छा जास्त ठेवतो. आता स्वतःजवळ प्राप्तीची इच्छा ही लाईन घेऊन घ्या तुम्ही. बघा, या लाईन मध्येच तुम्हाला धम्म सांगतो मी. जेव्हा आपण स्वतः म्हणतोय मी, तर मी या मोहरूपी संज्ञेला आपण प्रखर करत आहे. मी काय? परसेप्शन आहे. आय इज द परसेप्शन क्रिएटेड बाय ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युजन. मी जो असतो तो लोभ, दोष, मोहानच निर्माण केलेला असतो. मला हे पाहिजे किंवा मला प्राप्तीची इच्छा. प्राप्त करणं म्हणजे काय? नीड टू ग्राफ्स ना, त्याला ते पाहिजे 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 पाहिजे. जेव्हा मला पाहिजे आहे, मला हे पाहिजे, तर त्यावेळेस मनामध्ये चेक करायचं की इंटेन्सिटी किती असते ग्रास्पिंगची. म्हणजे प्राप्त करण्याची इच्छा खूप तीव्र झालेली असते. मनुष्य त्यावेळेस त्याच दिशेने पळत असतो. मग ते काही असो, संबंध असो, वस्तू असो, इच्छा असो की काही असो. नाही, मला या या व्यक्तीसोबतच लग्न करायचंय. काय? प्राप्तीची इच्छा आहे, लोभ आहे. कशामुळं? कामछंद. तर हे लोभमूल चित्त जे आहे हे आपल्याला कंटिन्यू मुळापासून स्ट्रॉंगर करून ठेवते. तर काय होतं की ज्यावेळेस आपण मला प्राप्तीची इच्छा आहे, मी मी जो आहे तो आपण मानतच नाही की इम्परमनंट आहे. आपण मानतच नाही की त्या मी मध्ये कंट्रोलर आहे म्हणून. आपल्याला वाटतं की मी जो आहे तो कंट्रोल करतो सर्व गोष्टींना. मी जो आहे तो कंटिन्यू राहणार आहे आणि मी जो आहे तो दुःखदायी नाही, तो कंटिन्यू सुखी राहणार आहे. मूळ रूपामध्ये आपण हे विसरून जातो की जन्मच दुःख आहे, जन्म घेणंच दुःख आहे. मूळ रूपामध्ये आपण हे विसरून जातो की पंच उपादान दुःख, पंच उपादान स्कंद दुःख. क्लिंगिंग टू फाईव्ह ऍग्रिगेट्स इज द सफरिंग. इंग्लिश मध्ये पाच स्कंदांना चिपकणं, पाच स्कंद आपल्या सोबत असणंच दुःख आहे. ओके.
जर मीच आपल्याला कळलेला नाहीये, हा मीच आपण स्ट्रॉंगर करतो, याचा अर्थ काय की मोह खूप स्ट्रॉंग आहे. मोहा मोह काय करतं? डिल्युजन. डिल्युजन म्हणजे काय? डिल्युजन इज अ काइंड ऑफ इल्युजन. डिल्युजन काय करतं? मनामध्ये इल्युजन क्रिएट करतं. इल्युजन कोण क्रिएट करतं? मॅजिशियन. मॅजिशियन माहिती ना? मॅजिशियन काय करतो? जादू करतो. परंतु तो हात चलाकी असते. तर ही मनाची चलाकी आहे. ओके? मनाची चलाकी. मोहा मोहा आपण खूप खूप डिल्युटेड असतो माहिती का? आपल्याला आपल्याला असं वाटतं की आपलीच प्रॅक्टिस राईट, ऑल रॉंग. बरेचसे आहेत असे. कधीच क्रॉस व्हेरीफाईड करत नाही. इम्पॉर्टंट असतं क्रॉस व्हेरिफिकेशन. ओके. क्रॉस व्हेरिफिकेशन खूप इम्पॉर्टंट असतं. विदाउट क्रॉस व्हेरिफिकेशन प्रॅक्टिस कधीही समोर जाऊ शकत नाही. तुम्ही काहीही करून घ्या. ओके. तर तो मला सांग की मला मला अनागामी प्राप्त झाला, मला स्वतःपन्न प्राप्त झालं. क्रॉस व्हेरिफिकेशन करा. बाय सेल्फ, फर्स्ट बाय सेल्फ. ओके. पहिले स्वतः करा. स्वतः करताना काय होणार आहे? स्वतः जेव्हा क्रॉस व्हेरीफाय करताय तुम्ही, तर तुम्ही चेक करा की तुमचं अनिच्छ दुःख अनात्त जे आहे कुठे आहे. हम्म. मला हसू येतं कधी कधी. जस्ट आफ्टर सेशन बरेच जण रुटीन लाईफ बिकॉज नो सती ना. सती खूप पॉवरफुल पाहिजे. जसं सेशन संपलं, वी मस्ट बी ऑन द ब्रीदिंग. आपण कंटिन्यू ब्रीद वर असलं पाहिजे. आयदर बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, or anapanasati, or metta, 32 parts of the body. Anything must be in the mind. मनामध्ये दुसरा ऑब्जेक्ट जर नसेल, विदाउट सती, तर तिथं काय अविद्या आहे. हम्म. मन विदाउट ऑब्जेक्ट निर्माणच होत नाही. शून्यता हा जो सब्जेक्ट लावतो ना, शून्यता हा बऱ्याच वेळेस लोकांना समजलेलं असतं. बऱ्याच टीचरला नाही समजलेलं आहे. मोठ्या मोठ्या शून्यता काय म्हणतात की मनामध्ये काहीच नसणं म्हणजे शून्यता. सो स्टुपिडिटी. नथिंगनेस. नथिंगनेस जे आहे, शून्यता जी आहे, होऊ शकत नाही. कारण की इव्हन फोर्थ ज्ञानामध्ये एकाग्रता आणि उपेक्षा असते. ओके. इव्हन फोर्थ ज्ञान, भगवान बुद्ध निब्बान प्राप्त जेव्हा करतात तर फोर्थ ज्ञान लीड करतात. इव्हन माइंड त्यावेळी सुद्धा मनामध्ये काय आहे? एकाग्रता उपेक्षा काय आहे? मोह काय करतं? मोह रिजिड करून टाकतं आपल्या व्ह्यूजला. आपले जे व्ह्यूज असतात, आता व्ह्यूज बद्दल सांगतो मी. आपण आपण काय सम्यक दिठ्ठी, आपण व्ह्यूजच्या नुसार रन होत असतो. ओके. आता मी काय केलेलं आहे, तुमचे व्ह्यूज बनवून टाकलेले आहेत. ओके. की जाना या पद्धतीनं, प्रॅक्टिस या पद्धतीनं, या पद्धतीनं. पण तो बेस काय आहे? भगवान बुद्धांची शिकवण. आणि त्या व्ह्यूज नुसार जर तुम्ही रन होते, त्या व्ह्यूज नुसार जर तुम्ही रन होते, तर इम्पॅक्ट फोर नोबेल ट्रूथवर पडतो. म्हणजे प्रभाव जो असतो 4 आर्य सत्यावर पडत असतो. 4 आर्य सत्याचं रिअलायझेशन तुम्हाला व्हायला सुरुवात होऊन जाते. 4 आर्य सत्य तुम्हाला थोडीशी जर समजायला लागलं, तर तुमच्या जीवनामधलं दुःख कमी होऊन तुमच्या जीवनात शांतता यायला सुरुवात होऊन जाते. शांतता म्हणजे काय? एंड ऑफ कन्फ्युजन. तर व्ह्यूज करतात. काही लोक व्ह्यूज ठेवतात. नाही, हीच प्रॅक्टिस बरोबर, तीच प्रॅक्टिस चुकीची. आता जेव्हा मी तुम्हाला शिकवते, शिकवण्याच्या आधी जो माझा बेस तयार झालेला होता, तो झालेला होता श्रीलंका, थायलंड, म्यानमार. तिन्ही बेस्ट ट्रेडिशन, अजांच्या नाविय नारायण्य आणि ऑक्साइड, तिन्हींचा जो अर्क आहे तो दरवेळेस मी तुम्हाला देत असतो. राईट.
त्यामुळे काय होतं की प्रॅक्टिस जी असते ती तिन्ही तिन्ही याच्यामधून तुम्हाला कंटिन्युअसली भेटत आहे. ओके. समाधीच्या बाबतीत तुम्ही कधीही चुकणार नाही, कारण की समाधीचा जो मार्ग आहे तुम्ही योग्यरित्या जाता. पहिले शील पक्के असतात. ओके. त्यानंतर हे काय चित्त विशुद्धी, नित्य विशुद्धी, खाना खाना वितरणा विशुद्धी. बघा, हे तुम्हाला सांगून काय करणार आहे? ओके. जेव्हा कॉन्शियसनेस प्युरिफिकेशन जे आहे ते तुम्हाला 4 एलिमेंट प्लस 10 कसिना, ओके, 8 जाना यानं तयार करणार. 8 अटेनमेंट्स अँड 10 कसिना. बघा ना, इथं शील विशुद्धीच होत नाही. प्युरिफिकेशन ऑफ द प्रिसेप्ट्स. मोरॅलिटी प्युरिफिकेशन लवकर होतच नाही. मोरॅलिटी प्युरिफिकेशन म्हणजे काय, की अशुद्ध शील जे आहे ते तुमच्या जीवनात येतच नाही. जसं चाळणी काय करते बघा. चाळणी आपण कशासाठी लावतो? चहाच्या समोर, कारण की त्यामध्ये पत्ती नाही यायला पाहिजे बारीकपणे, आहे की नाही? मग शील विशुद्धी काय करतं? प्युरिफिकेशन ऑफ मोरॅलिटी मध्ये काय आहे, की तुमचं जी चुकण्याची जी पद्धती ती खतम होऊन जाते. चहामध्ये बघा, येतं असं नाही. ओके. जी प्युरिफिकेशनची प्रोसेस असते त्याच्यामध्ये थोडेसे कण येतातच, परंतु पूर्ण नाही येत. आणि जर तुम्ही पुन्हा 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 गाळला तर एकदम एखादा राहील, फक्त एखादा, खूप कमी. आणि नंतर तर राहतच नाही. 1 मिनिट थांबा. ओके. तर चहाचं उदाहरण दिलं, चहा लवर. ओके. नाईस. चहाचं उदाहरण दिलं, याच्यातही पत्ती नाहीये, एक दोनच आहे. का? कारण की याला गाळल्या गेलं. सेम प्युरिफिकेशन ऑफ मोरॅलिटी मध्ये काय असतं, की तुमचे शील खूप चांगले होतात. ओके. चित्त विशुद्धी म्हणजे कॉन्शियसनेस प्युरिफिकेशन. म्हणजे कसिन, त्यानंतर जे काही मेडिटेशन आपण केले बघा, इथं दिसत आहे 4 एलिमेंट, माइंडफुलनेस ऑफ ब्रिदिंग. हे दोन बसते निब्बाणापर्यंत जाण्यासाठी. ओके. एक तर तुम्ही अनापानाद्वारे जाता ध्यानापर्यंत, नाहीतर मग 4 एलिमेंट द्वारे जातात. मग त्याच्यानंतर 32 पार्ट्स ऑफ द बॉडी, रिपल्सिव्ह 32 पार्ट, ते स्केलेटन. स्केलेटन आलं होतं बऱ्याच जणांना. व्हाईट कसिना, फर्स्ट सेकंड फोर्थ जाना. व्हाईट कसिना ज्याला येईन, एक जण व्हाईट कसिनावर होता, मग त्यांना फर्स्ट जाना, सेकंड थर्ड फोर्थ जानापर्यंत चाललं जातं. मग त्याच्यानंतर कसिना प्रॅक्टिस, नंतर 8 जानाची प्रॅक्टिस, त्याच्यानंतर 4 प्रोटेक्टिव्ह मेडिटेशन जे जे तुम्ही करता. ओके. जिथं, ओके, त्यानंतर मटेरियलिटी अँड मेंटॅलिटीचं मेडिटेशन करतं, नामरूप. ओके. तर बघा ना, चित्त विशुद्धी आहे, दिट्ठ विशुद्धी आहे. तर व्ह्यू प्युरिफिकेशन जेव्हा आपण करतो तर ते असतं, अटॅक असतो मोहावर. आता व्ह्यू इम्प्युअर जर झालं तर काय होतं? ओके. बरेच जण बऱ्याच जणांना, म्हणजे काही जणांची प्रॅक्टिस रॉंग दिशेने जाते. त्यांना बरेच जण सांगतात, अरे बा चुकीचं आहे, अरे बा चुकीचं आहे, अरे बा चुकीचं आहे. परंतु त्याच्या व्ह्यूज वर तो कंटिन्यू प्रखर राहतो, नाही हेच बरोबर आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीनं प्रॅक्टिस जाते, दॅट्स द मोमेंट व्ह्यूज आर इम्प्युअर्ड. ओके. कारण की व्ह्यूज जर चुकीच्या दिशेने देत आहेत तर व्ह्यू हे इम्प्युअर्ड झालेले आहेत. ओके. आणि तो प्रभाव असतो मोहाचा. ओके. तो प्रभाव असतो मोहाचा. कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा,
ओके. मी असो नसो तुमच्या जीवनामध्ये समोर किंवा तुम्ही कुठेही जा, तुम्ही कधीही प्रॅक्टिसचा रिझल्ट चेक करायचा. रिझल्ट हा अंधारातला नसला पाहिजे, बोलका नसला पाहिजे. आता जसं मी चहा पिते, एक सिप घेतलं तर मला काय स्वीट टेस्ट लागते. तर चहाचा कप उचलणं, तोंडापर्यंत लावणं, सिप घेणं ही झाली प्रॅक्टिस. आणि ती जी टेस्ट लागते ना, तो आहे रिझल्ट. तर तुम्ही काही करा, कुठंही करा, परंतु तुमच्या जीवनामध्ये हे शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. दुःख मुक्ती. तुम्ही आर्याष्टांगिक मार्गावर कंटिन्यू राहिले पाहिजे. कधीही चेक करायचं आर्याष्टांगिक मार्ग. ओके. इवन जाना, हाऊ यू एंटर द जाना, कसं जाना तुम्ही एंटर करता. ओके. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. कोणाला विचारायची गरज नाही, सरळ जायचं. समाधी सुत्त, आनापानासाठी सुत्त, महापरिनिब्बाण सुत्त, कितीतरी सुत्त भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. याच्यामध्ये जायचं आणि चेक करायचं, हाऊ टू एंटर जाना. तुम्हाला तर 3-4 वर्षापासून तुम्ही बघत आहे जाना एंटरिंग कसं असतं. निमित्त येतं, त्या निमित्ताला वाढवावं लागतं, त्यानंतर त्याला स्टेबल करावं लागतं, त्यानंतर त्याच्यावर मेंटेन राहावं लागतं, नंतर त्याला वाढवावं लागतं, त्याच्यानंतर अधिष्ठान होतं, अधिष्ठानची प्रॅक्टिस होते, नंतर हळूहळू फर्स्ट जाना होतं, फर्स्ट मधून फोर्थ पर्यंत, फोर्थ पासून मग आरोप करत जातं. बोलल्यान नाही जात. ओके. तुम्ही प्रीतीमध्ये आले, इम्पॉसिबल. अरे बाबा, तुम्हाला पहिले चहाचा कप वरतो उचलावा लागेल. मी म्हणतो की मी चहाचा कप हातात घेतला, मी तोंडापर्यंत आणला, एक घोट घेतला आणि मला चव लागली. कुठं लागली? कुठं लागली? हे चेक करायचं कधी पण. तुम्हाला चव लागली पाहिजे. चव काय आहे? भगवान बुद्धांच्या प्रॅक्टिसची चव कोणती सांगा. सांगा. येस. व्हेरी गुड. निब्बान. लिबरेशन. व्हेरी नाईस आन्सर. व्हेरी नाईस आन्सर. भगवान भगवंतांच्या शिकवणीची चव काय? निब्बान. ज्यावेळेस तुम्ही ध्यान करता, ज्यावेळेस तुम्ही सतीमध्ये असता, तर तुमचे व्ह्यूज खूप खूप स्ट्रॉंगर होत जातात. तुम्ही जर मला म्हटलं ना की तुम्ही मला अं, पहा, तुम्ही कोणी कोणी बना, तुम्ही नाही, कोणी जर माझ्या समोर आलं, सर मी तुम्हाला 100 कोटी देतो, तुम्ही पाव शॅडो नाव येणं आणि अजंच्याच्या याच्यातून बाहेर पडा. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. कारण की माझ्यासाठी संपत्तीपेक्षा शांतता खूप महत्वाची आहे. दुःखमुक्ती खूप महत्वाचं आहे. कारण की पैसा, यश, प्राप्ती हे सर्व जगाचा मार्ग आहे. कशाचा? जगाचा. 8 लोक धम्म. 8 लोक धम्मामध्ये कशासाठी वावरायचंय? हे शरीर भेटलेलं आहे, हे मन भेटलेलं आहे, या शरीराला योग्य ठेवायचं आहे, या मनाला योग्य करायचं आहे आणि त्या दिशेने वळायचं आहे. दॅट्स इट. असंख्य पुण्याच्या बळामुळे आपल्याला चांगलं शरीर आणि चांगलं मन भेटतं मनुष्य लोकांमध्ये. आणि तोच एक चान्स असतो धम्म प्रॅक्टिस करण्याचा. परंतु बरेचसे मूर्ख काय करतात, कितीही सांगितलं तरी रॉंग प्रॅक्टिस करत असतात. कितीही सांगा त्यांना. मी मूर्ख शब्द वापरला, बघा प्रवचनात वापरत आहे. का होतं असं? काय कारण आहे? कारण की रिझल्ट दिसत नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे, रिझल्ट हा नसतो. आता जसं की अं, यांनी उत्तर दिलं, योगिता भोयरने उत्तर दिलं, शारदा मॅडमने उत्तर दिलं की जसं शारदा मॅडमची प्रॅक्टिस मी सांगत नाही, परंतु सगळ्यांनाच माहिती आहे, नियरली जाना आहे. त्याच्यानंतर योगिता भोयर पण नियरली जाना आहे.
त्यांच्या जीवनामध्ये ते प्रॅक्टिस जे करताय, ओके, बसले ध्यानामध्ये, मग त्यावेळेस तर निवर्ण कमी झाले. ध्यान म्हणजे काय? निवर्ण शांत होणं पूर्णपणे, फक्त ध्यानामध्ये. म्हणजे निवरण शांत होतात. कामचंद शांत होते कारण की लोभ तिथं शांत झालाय. लोभ तिथं शांत झालाय. लोभ शांत झालं तर काय झालं? मन पळणं थांबलं. मन पळणं म्हणजे काय? दुःख. सफरिंग म्हणजे काय? दुःखाची सरळ व्याख्या काय माहिती का? मनाचा प्रवास, एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत होणारा मनाचा प्रवास. मग जेव्हा लोभ चित्त उत्पन्न होतं त्यावेळेस काय होतं? मनाचा प्रवास होतो की नाही? का तुम्ही शांत असता? जसं की मला चहा पिणं आवडतं. ओके. मनाचा प्रवास जो असतो तो शरीराच्या प्रवासाला उत्पन्न करतो. मला जर चहा प्यायचा आहे तर मी लगेच सर्चिंग मोड मध्ये लागणार. कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? काय? हेच तर आहे सगळं. इथंच तर व्ह्यूज आपले, या व्ह्यूज मुळेच तर आपण पळत आहे. कोणता व्ह्यू जनरेट झाला? लोभामुळं. मला चहा पाहिजे. ओके. चहा खूप चांगला असतो, हा व्ह्यू आहे. चहा खूप टेस्टी असतो, हा व्ह्यू आहे. चहा गोड असतो, हा व्ह्यू आहे. चहा गरम असतो, हा व्ह्यू आहे. थंडीमध्ये पिला पाहिजे, व्ह्यू आहे. बघा लोभामुळे काय होते, किती नाश करतो आपण. मी हे नाही म्हणत आहे की चहामुळे नाश होते, की बॉडी जनरेट होते, काम होतं, पण तो आदत, लोभ ब्रेक नाही होत. त्याला वाटतं इव्हन आदती सुद्धा लोभच आहे. परंतु त्याच्यावर मोहाचं कवरिंग. तर तुम्ही चेक करा की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती गोष्टी अशा पद्धतीने करत आहे, की लोभ द्वेष आणि मोहचित्तामुळे तुम्ही करत आहे. घराघरामध्ये पतीचं भांडण करतात, तुमच्या हसबंड सोबत भांडण करतात, तुमच्या हसबंडचा द्वेष करतात. कुठे गेली प्रॅक्टिस मग? हा, कुठे गेली प्रॅक्टिस? ज्यावेळेस अं, ज्यावेळेस त्यावेळेस दानाची वेळ येते, कुठे गेली प्रॅक्टिस? ओके. इम्पॉर्टंट राहतं आपण आपल्या व्ह्यूज ला स्ट्रॉंगर करणं. हेच आहे इथं दिठ्ठ विशुद्धी. माहिती ना? दिठ्ठ ओघ, दिठ्ठ ओघ, दिठ्ठ विशुद्धी कनेक्ट करायचं. त्या ओघाला आपण थांबवलं की इथं प्युरिफिकेशन स्टार्ट होतं. परंतु ते थरली लेवलला वरच्या, पण तू डीप लेवलला काय? नाम रूप परिच्छेद ज्ञान, हे फोर एलिमेंटच्या नंतरच अराईज होतं. हे फोर एलिमेंट आपल्याला का म्हणते ज्ञानश्री झाले, अजंजय सारो किंवा मग बनते धम्म सर आपल्याला का बरं आनापानासाठी देतात? कारण की भगवान बुद्धांनी आनापानासाठी सुद्धामध्ये सांगितलं की मोस्ट ऑफ द पीपल सुटेबल असतात आनापानासाठी. जास्तीत जास्त लोक हे सुटेबल राहतील आनापानासाठी. आलं लक्षात? त्याच्यामुळं सर्व जे टीचर्स असतात ते मोस्टली आनापानासतीच्याच रस्त्यानं जातात. फोर एलिमेंटचा रस्ता खूप खूप स्ट्रॉंगर असतो. ओके. ज्यांच्या पारमिता असतात त्या लिटरली खूप कमी रेअर लोक असतात की ते फोर एलिमेंट थ्रू ज्ञान प्राप्त करतात. खूप कमी. क्लिअरली बघा. काय काय असतं मेंटॅलिटी मटॅलिटी मध्ये, नाम रूप व्यतिरिक्त कोणतेही जीव अस्तित्व नाही. हेच तर मी तुम्हाला सांगत आहे कंटिन्यू. विविध प्रकारच्या मानसिक प्रक्रियेतील प्रत्येक चित्त क्षणातील मानसिक घटना आणि विज्ञान. हेच तर तुम्हाला सांगितलं आता. लोभचित्त, दोषचित्त, मोहचित्त कसं काम करतं. ओके. हेच मी तुम्हाला कंटिन्यू सांगत आहे. बघा, तुम्हाला दुःख पूर्णपणे समजण्यासाठी, जर तुम्हाला दुःख समजायचंय,
पूर्णपणे समजण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही मागचे जन्म बघायला सुरुवात करसाल त्याच वेळेस होईल. ओके, त्याच वेळेस रिअलायझेशन जे असतं, रिअल वन, ते तिथून सुरुवात होते प्रतीच्या समुत्पादनानंतर. का मी आजपर्यंत 3-3.5 वर्षामध्ये प्रतीच्या समुत्पाद घेतला नाही? ज्ञान. इथं काही डॉक्टरेट आहेत, पीएचडी. ओके, पीएचडी डायरेक्ट जाता का? सांगा. तुम्ही पीएचडी पर्यंत किंवा एमबीबीएस, एमडी किंवा व्हॉट एव्हर, बी, एम, इंजिनिअरिंग, तुम्ही डायरेक्ट जाता का? नाही, स्टेप बाय स्टेप आहे. इव्हन इथं सुद्धा का भगवान बुद्धांनी पहिले शील विशुद्धी सांगितली, चित्त विशुद्धी सांगितली, दिट्ट कंक वितरण, मग 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 ज्ञान दर्शन, पटिपद्ध. का असं या पद्धतीनं काय? का डायरेक्ट नाही उडी मारली भगवान बुद्धांनी? असं का नाही लिहिलं की निब्बान खालीन वरती येशील? असं का नाहीये? सांगा. कारण की स्टेप बाय स्टेप आहे. इम्पॉसिबल आहे. खूप रेअरली असतं बघा. काही काही खूप जिनियस असतात मुलं. ते लहानपणीच 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचं कम्प्लीट करून घेतात. ते पण खूप रेअर असतात. अरबो खरबो मधून करोडो मधून एखादा मुलगा असतो जो त्याच्या बुद्धीच्या बळावर हे सर्व प्राप्त करून घेतो. पण सर्व आहेत का? सर्व आहेत का? किंवा पहिल्या वर्गात असतानाच त्याला पीएचडीचं एज्युकेशन पूर्ण समजत आहे, असं होतच नाही. असं होतच नाही. त्यामुळंच शील समाधी प्रज्ञा याच मार्गाने जावं लागतं. हे आहे व्ह्यू. व्ह्यू. तर दिठ्ठ ओक जो असतो तो मोहामुळे वाहतो. डेल्युजन. सम्मा दिठ्ठी. एकदम सिंपल भाषेत सांगितली मी तुम्हाला. तुमचा व्ह्यू जर क्लिअर आहे, तुमचा गोल जर गोल तुमचा गोल जर क्लिअर आहे की तुम्हाला हे करायचंय, तर तुम्ही त्याच दिशेने जाणार. तुमचा गोल जर क्लिअर आहे की मला मुंबईहून नागपूर जायचंय, तर तुम्ही समृद्धी हायवेनच जाणार. तुम्ही आजूबाजूला नाही भटकणार. तुम्ही छोटे रस्ते नाही पकडणार. तुम्ही मोठेच रस्ते पकडणार, जे लांब आहेत परंतु स्पीड घेऊ शकता तुम्ही त्याच्यावर. बघा ना, तुम्हाला वाटतं हे जे ज्ञान आहे, नाम रूप परिच्छेद ज्ञान, हं? पश्चय पटिग्ग ज्ञान, संबंध ज्ञान, उदयवय ज्ञान. उदयवय ज्ञान जे आहे, अरायझिंग अँड पासिंग जे नॉलेज आहे, ते कलापा तुम्हाला डायरेक्ट दिसले पाहिजे प्रत्येक ठिकाणी. मी दिसणं म्हणत आहे, बोलण्यातून दिसणं नाही म्हणत ते. बोलणं बोलणं जे आहे नुसतं बडबड बडबड त्याच्यातून नाही. तुम्हाला दिसलं पाहिजे. तुम्हाला डायरेक्ट रिअलाइज व्हायला पाहिजे. तुम्हाला दिसणं म्हणजे कसं की आता जसं तुम्ही डोळे उघडलेले आहेत, तुम्हाला मोबाईल दिसत आहे, तसे तुम्हाला कलाकार दिसले पाहिजे. सूक्ष्म कण सगळीकडे. हे दिसण्यावर आहे. दास्ताना पहा डब्बा. किती वेळेस ही टर्म वापरली मी. कोणतेही दास्ताना पहा डब्बा. वेन यू सी यू डिस्ट्रॉय. पण पाहत लागेल ना. तुम्ही सांगा बरं, एक आंधळा व्यक्ती आहे आणि त्याला म्हणा की 10 किलोमीटर वर अंधाऱ्या जंगलामध्ये तू चालत जा आणि जंगल आहे अमेझॉनचं, लाखो करोडो किलोमीटर वर्गामध्ये पसरलेलं, आणि एका ठिकाणी एक खोली आहे, त्यामध्ये येऊन तुला एक सुई शोधून आणायची आणि तो आंधळा आहे. काय आहे? तो आंधळा आहे. त्याला दिसतच नाही. कसं शोधणार? सांगा कसं शोधणार? नाही शोधू शकत. असंच भटकन राहणार. तर ही भटकंती थांबवण्यासाठी भगवान बुद्धांनी सरळ म्हटलेले की समाधी हम भिक्खवे भिक्खू यथा भूतं पजानाति.
आहे समाधी हम भिक्खवे भिक्खू यथाभूतं भजानाति. यथाभूत. यथाभूत कोणते? काय? इम्परमनंट, नॉन सेल्फ अँड सफरिंग. तुम्हाला दिसलं पाहिजे डायरेक्टली. आजही जर तुम्ही मीच्या उपयोगामध्ये पडत असाल, इतकं डेंजरस, इतकं मायन्यूट लेवलला काम करताना की आपण नाही समजू शकत क्विकली. खूप. इवन मी सुद्धा बरं, मी हे नाही म्हणत की मी भटकत नाही, परंतु मी जागेवर लवकर येतो, क्विकली येऊन जातो. परंतु आपण जर फ्लो मध्ये चाललाय, जसं की हा मला पिझ्झा खायचा आहे, हा कामोग सुरू, कामछंद. जिभेच्या टेस्टिकलला आपल्याला सेन्सेस अराईज झाले. हा, ओके. कारण की पास्ट मध्ये तसं ती टेस्ट आपण घेतलेली आहे. ओके, ती स्मृती उत्पन्न झाले कामछंदामुळे. लगेच आपण रन व्हायला लागलो त्या दिशेनं. आता हे जे रन होणं आहे म्हणजेच ओघ मनामध्ये वाहत जाणं आहे. तो जो ओघ आहे तुमच्या सतीला घेऊन चाललाय सरळ. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इतक्या मायन्यूट लेवलला डीपली तुम्ही स्टेबल आहात का? बरेच जण म्हणतात याच्यापैकी त्याच ग्रुप मधले की नाही आम्हाला काय ते अं, इतरही शब्द वापरतात. हम्म, ते विपश्यनावाले पण वापरतात. ना सुखात असणे ना दुःखात असणे, ते मधात मधात आली शब्द आहे. हम्म, विसरलं मी. स्थित राहणं काहीतरी असं म्हणतात ते. आठवत असेल तर सांगा मला. मनाला त्या याच्यामध्ये ठेवणं. उपेक्षा भाव म्हणतात त्याला. उपेक्षा तर पाली झाला, परंतु ते काहीतरी म्हणतात त्या पद्धतीने. कसं काय इम्पॉसिबल, कसं काय पॉसिबल आहे की तुम्ही त्याच्यामध्ये राहणार आहे? तुमच्या मनामध्ये कंटिन्यू ओघ वाहत आहे याचा अर्थ तुम्ही सतीमध्ये नाहीच आहे. समतामध्ये राहणं. हा, राईट राईट. समता भाव में रहो, समता भाव में रहो. तुम्ही तुमच्या वेदना वेदना स्कंद जो आहे त्याच्यामधून हे चार ओघ वाहतात. तुमच्या ज्या फिलिंग्स आहे त्यामधून हे चार ओघ वाहते मनामध्ये. जेव्हा तुम्ही म्हणता मला समतामध्ये राहायचं, याचा अर्थ तुम्ही त्या ओघाच्या बाहेर आहे. त्या ओघाच्या बाहेर आहे. त्या ओघाच्या बाहेर जर तुम्ही काम ओघ मध्ये नाही, तर तुम्ही उद्याच्या फिलिंग्स मध्ये राहणार. तुम्ही जर उद्याच्या फिलिंग्स मध्ये नाही, ते काम ओघ भाव, तर तुम्ही व्ह्यूज मध्ये राहणार. हा मला हे पटलं होतं, मला तसं झालं होतं, अरे बाई हे असं झालं, अरे बाई ते तसं झालं, ती जी बाई आहे ना ही अशी आहे, जी बाई आहे ना ती तिथं गेली प्रॅक्टिसला, ती जी बाई आहे ना हे असं करत आहे तसं करत आहे. झालं ना, दिट्ट ओघ. हा, दिट्ट ओघ म्हणजे चार आरे सत्याच्या विरुद्ध. बघा किती डीपली रुटेड आहे लोभ दोष मोह. याच्यामुळे ते मी वाक्य ठेवलं होतं की लोभ आपण आपण गुलाम आहे, प्रिझनर आहे, कैदी आहे आपण लोभ दोष मोहाचे. ओके, हे जे वाक्य होतं हे मी आताच नाही लिहिलेलं होतं. हे वाक्य जवळपास 14-15 वर्ष आधीच आहे. हे वाक्य तुम्हाला कुठंच नाही भेटणार. ओके? जे जे वाक्य मी तुम्हाला, जे काही धम्ममंगलम म्हणून किंवा जे काही तुम्हाला वाक्य दिसतात, द पाथ ऑफ वर्ल्ड इज नाही, पाथ इज नॉट द, काहीतरी असं होतं ते. धम्ममंगलमच वाक्य होतं. हे सर्व वाक्य माझ्याच मनातून आलेले आहे. कसं काय आले? याला म्हणतात रिअलायझेशन. याला म्हणतात रिअलायझेशन. हे थांबा मी तुम्हाला ते वाक्य जे होतं ते तुम्हाला वाटतं आता रिसेंटली मी ठेवलं होतं ते. खूप सुंदर वाक्य. द वे ऑफ द वर्ल्ड इज नॉट पाथ. हा, राईट. द वे ऑफ द वर्ल्ड इज नॉट पाथ म्हणजे जगानं निर्माण केलेला जो रस्ता आहे,
या जगाच्या अनुसार जर तुम्ही चालत असाल तर तो पाहता नाही, तो अष्टांगिक मार्ग नाही, तो भगवान बुद्धांचा मार्ग नाही. तर तो काय, तर द वे ऑफ वर्ल्डिंग आहे. तो आहे पुतुंजनांचा रस्ता. पुतुंजनांचा रस्ता. एक मिनिट. आज मी टाकून देईल ते सर्व वाक्य तुम्हाला. तुम्हाला समजेल ते किती डीप आहेत. वाटत नाही. इट्स ओके. हे काय, हे पण वाक्य खूप चांगलं होतं. बघा. Delusion is darkness of our mind. Only wisdom can brighten it with the mindfulness. हे सर्व वाक्य 14-15 वर्ष आधीचे आहेत, आताचे नाही आहेत. काय हे सर्व रिअलायझेशन आहे. हे कुठून चोरलेलं नाही, हे कुठून आलेलं नाही. हे प्रॅक्टिसचे आउटपुट आहे. हे आउटपुट आहे प्रॅक्टिसचे. परंतु हे वाक्य कशासाठी, व्ह्यूज साठी आहे. टिकटॉक टिकटॉक. तर हे जे लोभ दोष मोह आहे आपल्याला कंटिन्युअसली ब्रेक करत आहे, कंटिन्युअसली आपल्याला हार्म करत राहतं. ते परंतु आपल्याला वाटतं की अरे माझी मुलगी अशी, माझी मुलगी तशी, माझी पत्नी अशी, माझी पत्नी तशी. सर्व लोभ आहे. जितक्या वेळेस आपण या चित्तामध्ये राहणार, जितक्या वेळेस आपण याच्यामध्ये राहणार, इम्पॉसिबल आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस तेच तर भगवान बुद्धांनी का म्हटलं, सब्ब पापस करणं. याचा अर्थ भगवान बुद्ध म्हणतायत की लोभ दोष मोहाला थांबवा. तेच मूळ आहे सर्व पापाचं. आपल्याला वाटतं की शील 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 वापरले म्हणजे झालं, नाही. शील हे अकुशल कर्म आहे, सॉरी, कुशल कर्म आहे. परंतु मूळ थांबलं नाही ना. मूळ कुठं ब्रेक झालंय? मूळ तर अजूनही जमिनीमध्ये रोवल्या गेलेलं आहे. तुम्ही थोड्या वेळेसाठी थांबवसाल, ओके, थोड्या वेळेसाठी थांबवसाल, परंतु मूळ उखडल्या नाही गेले. त्याच्यासाठीच आपल्याला विपश्यना करावं लागते. विपश्यनाची बेस काय, विपश्यनाचा काय म्हणतात, विपश्यनाचं जे ऑब्जेक्ट जे आहे तेच नॉन सेल्फ, इम्परमनन्स अँड सफरिंग आहे. अनिच्छ दुःख अनंत हे विपश्यनाचे ऑब्जेक्ट आहे. हे आपल्याला पाहावं लागतं. विपश्यनाचा अर्थ काय आहे? वी म्हणजे स्पेशल, पासना म्हणजे पाहणं, सर्व काही विशिष्ट पद्धतीने पाहणं, स्पेशल पद्धतीने पाहणं. काय पाहणं? अनिच्छ दुःख अनंत पाहणं. पण आपण पाहू शकतो का? नाही. का नाही पाहू शकत? कारण की समाधी नाहीये. ओके, देर आर मेनी मिथ्या समाधी, रॉंग समाधी पण खूप आहे. काही जण डोळे उघडून ध्यान करा म्हणतात. सो स्टुपिड, खरंच सो स्टुपिड. जर डोळे उघडून ध्यान करा आहे तर भगवान बुद्धांनी डोळे कोण बंद करून ठेवले? म्हणजे एवढी सुद्धा बुद्धी नाहीये. हा, एवढी सुद्धा बुद्धी नाहीये. विशेष रूपानं पाहणं. आता हा कप आहे, ओके, हा हा कप आहे. या कपाल पहा बरं विशेष रूपानं. तुम्ही तुमचं आहे ना सर्व प्रॅक्टिसेस, बघू शकता का तुम्ही? याचं इम्परमनन्स बघू शकता का? हे नाश होते बघू शकता का? हे नाश कोणामुळे होते बघू शकता का? नाही, नाही पाहू शकत आपण. आपलं हे जे शरीर आहे, या शरीराला बघू शकतो का आपण नाश होताना? वेवलेंथ पाहू शकतो का आपण? कलापांचं निर्माण होणं, नष्ट होणं पाहू शकतो का? नाही. हे कुठून होणार आहे? प्रॉपर समाधीनं, प्रॉपर वेनं. अरे आपल्यापर्यंत कोण कोण नाही आलं, पण ते धम्मसार आले, पण ते ज्ञानसिरी आले. हं? काय म्हणतात, मोठे बंधे आले, त्यांना काय म्हणतात, काय श्रीलंकन याच्यात, ते ते आले. त्याच्यानंतर कितीतरी अजय जयसारो आले. एवढा मोठा संघ आपल्यापर्यंत येऊन गेला तरी पण भटकतात. का? कारण की मोहा. ओके, कारण की तिथं व्यक्ती नाहीये, भटकणारा हा व्यक्ती नाहीये, तसे त्याचे कर्म आहे. सेम पद्धतीने आपणही भटकत आहे. कशामध्ये? लोभ दोष मोहामध्ये कंटिन्युअसली भटकत राहतो. आपल्याला वाटतं की आपली फॅमिली लोभ आहे, लोभ कंटिन्युअसली असलेला लोभ आहे. ओके, आय थिंक एवढा इनफ झाला.
याला ब्रेक करायची एकच पद्धत आहे, सती. कसं ब्रेक करायचं तेही सांगतो. सती, प्रॅक्टिस. लोभाला ब्रेक करण्यासाठी विदाऊट दाना इम्पॉसिबल आहे. विदाऊट रिलिंक्विश इम्पॉसिबल आहे. त्याग, निष्कर्म आणि दान हे दोन वापरावं लागतात लोभासाठी. द्वेष याच्यासाठी वापरावं लागेल सती आणि मेत्ता. सती आणि मेत्ता. आणि मोह जे आहे हे तर सर्वात स्ट्रॉंगर आहे. ओके. जास्तीत जास्त दोष जे असतात सर्व- सर्वात जास्त गुन्हेगार मोहाला समजले जातात, परंतु सर्वात मोठा गुन्हेगार लोभ आहे. माहिती? लोभाला कधीच पकडल्या जात नाही, कारण की जगच लोभाच्या याच्यावर चालू आहे. जगाची उत्पत्तीच लोभावर आहे. त्याच्यामुळे कमी गुन्हेगार समज त्याला त्याला कॅश नाही करू शकत. लोभाला लोभाला कॅश करणं खूप स्ट्रॉंग आहे. खूप स्ट्रॉंग माइंड पाहिजे लोभ लोभ समजण्यासाठी. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय करत आहे यालाच चित्तानुपස්සना म्हणतात. ओळखणं यालाच धम्मानुपස්සना म्हणतात. कंटिन्युअसली आपण प्रॅक्टिस मध्येच आहे. ओके. कंटिन्युअसली जे काही अराईज होते पास होते, अराईज होते पास होते, आवाज येतो जातो, आवाज येतो जातो, फुलं पडतात, हे सर्व पण विथ सती. सती म्हणजे काय? सती म्हणजे काय? माइंडफुलनेस मीन्स बिईंग इन प्रेझेंट मोमेंट. म्हणजे आता मध्ये राहणं, इथं राहणं. आता जो असतो तो कंडिशन नसतो, म्हणजे तो घटनानुकृत नसतो. आता जो असतो, हे जे आता आता म्हणतो ना आपण, नाव नाव जो असतो तो घटनानुकृत नसतो. तो कशामुळे उत्पन्न झालेला नसतो. जर आपण वाहते, ओके, लोभ दोष मोहामार्फत कामोग भावोग दिट्ठोग अविद्याओग मध्ये जर वाहते, शील तोडत आहे, तर आपण घटनांकृत आहे. याचा अर्थ कंडिशन्ड आहे. कंडिशन माइंड. डिकंडिशन नाहीये, कंडिशन आहे. ओके. कंडिशनिंग होते आपल्यामध्ये, म्हणजे आपण घटनांची पुनरावृत्ती करते, म्हणजे काय? कंडिशनिंग. वी आर कंडिशन माइंड. ओके. याचा अर्थ लोभ दोष मोहामध्ये आहे म्हणजे कंडिशनिंग होते. आपण पण संस्कारांची उत्पत्ती कंटिन्यू मध्ये संस्कारामध्येच वाहत चाललेलं आहे. याला ब्रेक करणं खूप महत्वाचं असतं. म्हणून अवेअरनेस खूप महत्वाची, जागरूकता. हा, अरे हे होते, खरंच मी हे केलं नाही, असं असं होईल का? या दुःखापर्यंत जाईल का? ओके. इवन एवढ्या सांगितल्यानंतरही लोक मोहामध्ये जातात. लोभामध्ये जातात. त्यासाठी कोणीच काही नाही करू शकत. ओके. इवन भगवान बुद्ध सुद्धा प्रत्येकाला अवेअर नाही करू शकत. ओके. एव्हरीबडी रन विथ देअर पॅरामीटर्स अँड काम. पण शेवट काय? एव्हन आपण म्हटलं की माझे मुलं माझी पत्नी मृत्यूनंतर येतात का सोबत? नाही. सर्व इच्छा इथं सोडून जावं लागतं. काही नेऊ शकत नाही. पण तो लोभ काय म्हणतो? नाही, मेल्यानंतर माझ्या आवडीची वस्तू मला जिथं जाळलं तिथं ठेवा. बघा, मेल्यानंतरही या जगामधून काहीतरी नेण्याची इच्छा आहे. आणि हीच इच्छा, लोभ चित्त, हे तुम्हाला गोस्ट रिअलम पर्यंत घेऊन जातं. अॅनिमल रिअलम पर्यंत घेऊन जातं. मरता क्षणी जर लोभ चित्त असलं, काही मनामध्ये लोभ असला, तर 100% प्रेत योनीमध्ये जातो आपण. पेता लोका. ओके. आणि जर लोभ प्लस द्वेष असेल, ओके, लोभ प्लस द्वेष असेल, तर 100% अॅनिमल. नॉर्मल लाईफ मध्ये सती किती वेळ शिकवलं? सतीमध्ये आपण काय म्हणतो? माइंडफुलनेसचा ऑब्जेक्ट. मी दरवेळेस म्हणतो चला हा आज तुम्ही बुद्धानुसती करा. ऍक्च्युली काय होतं की तुम्ही जेव्हा बुद्धानुसती करता, तर तुम्ही मनाला काय फीड करत आहे? असा ऑब्जेक्ट फीड करत आहे ज्याच्यामध्ये लोभ मोह द्वेष नाही. आता आपण म्हणा बुद्धो बुद्धो बुद्धो. आता हा शब्द म्हणताना आपल्या मनामध्ये का लोभ येतो का? नाही. आपल्या मनात द्वेष येत नाही, आपल्यामध्ये मोह राहत नाही. तर हा ऑब्जेक्ट आहे अनकंडिशन. हा ऑब्जेक्ट काय करतो? जसं तुम्ही मनामध्ये त्याला इन्सर्ट करता, तर तो मनाला अनकंडिशन करून टाकतो. म्हणजे तो मनाला नाव मध्ये ठेवतो, आतामध्ये. तसं तुम्ही बुद्धो 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 दिवसभर
वेगळा शब्द किंवा इतिपिसो भगवा रंग सम्मा संबुद्ध विद्याचरण संपन्न सुखद लोक. तुम्ही कंटिन्यू म्हणत आहे. तुम्ही काय करत आहे? तुम्ही माइंडफुलनेसचा ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये रिसाईड केलाय. तुम्ही तुमच्या मनामध्ये जर कोणताही विषय ठेवला नाही, तर मन लोभ द्वेष मोहालाच विषय पकडतं. मग काय होतं की आपण ओघामध्ये वाहत जातो. म्हणून माइंडफुलनेसचा ऑब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणून मी तुम्हाला दरवेळेस म्हणतो, अरे उठल्या उठल्या तुम्ही शील म्हणा. शील म्हटल्यानं काय होणार आहे, की तुम्हाला दिवसभरसाठी ती मॉर्निंगचा अलार्म राहील. हां, मी तुम्हाला रात्री म्हटलं, चेक करा आज तुम्ही शील तोडले का? तुम्ही जर ते शील तोडले असणार, तर तुम्हाला उद्यासाठी क्लिक होऊन जाईल. अरे हां, आपण फोटो क्लिक करतो. मेंटली आपण फोटो क्लिक नाही करू शकत. फक्त आपण आउटवर्डली फोटो क्लिक करतो. ती स्मृती आपल्या समोर राहते पेपरवर. सेम स्मृती आपण कशी अराईज करते, की हां, अरे वाह! आज मी या पद्धतीने शील तोडलं. मग ते आपल्यासाठी इन्फॉर्मेशन राहते नेक्स्ट डेसाठी. काय राहते? इन्फॉर्मेशन राहते नेक्स्ट डेसाठी. कोणती? की बा मी या पद्धतीनं शील तोडले होते. या पद्धतीनं असं केलं होतं. मग नेक्स्ट डे आपण त्या पद्धतीने प्रयत्न जर होत असेल, तर आपल्याला ब्रेक लागतो. तरी असं वाटतं, की अरे मी या पद्धतीने काल तोडलं होतं, आता आज मला तोडायला नाही पाहिजे. यासाठी तुम्हाला सकाळ, संध्याकाळ शिलानुस्मृती करावं लागते. बुद्धानुस्मृतीचा ऑब्जेक्ट खूप स्ट्रॉंगर आहे, कारण की श्रद्धेला उत्पन्न करतो. श्रद्धा हे इतकी स्ट्रॉंग आहे, की तुमच्या कुशल चित्ताला एकवटून ठेवते. कुशल चित्त एकवटले तर तुम्हाला समाधीसाठी मदत होते. हे कारण आहे. तर या पद्धतीनं तुम्ही सतीमध्ये राहू शकता. विश्वासावर लक्ष ठेवा किंवा तुम्ही मान्य आहे, तुम्ही थकून जासाल. 1 घंटा, 2 घंट्यानंतर थकून जासाल. परंतु 1 घंट्याच्या प्रॅक्टिसचा इम्पॅक्ट तुमच्या समोरच्या घंट्यावर आहे. बोलायची गरजच नाही. आपण बोलतो कशासाठी? काय गरज आहे सांगा? आता तुम्ही बोलू लागले. हे असं, हे तसं, हे कोण, ते कोण, ते कोण. काहीच गरज नाही. का बोलतो? कारण की लोभ आहे. द्वेषरूपी बोलण्यासाठी असलेला लोभ आहे. ओके? तर या पद्धतीचं तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. ओके? सर्वात महत्वाचं भटकू नका. खूप वेळेस वापरलं मी हे वाक्य. भटकू नका. कारण की भटकले की गेले. तुम्हाला शिकवणारे जे होते ते सर्व आर्य होते. पुतुज्जन नव्हते. तुम्हाला प्रॅक्टिस देणारे सर्व आर्य आहेत. ओके? तेवढी तरी 18 वर्षामध्ये माझी समजूत झालेली आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो क्लिअरली. जर मी भावक्षड्यांच्या सोबत राहिलो, पण त्या आर्य धम्मांच्या सोबत राहिलो, सयाडो रेवता, सयाडो कविता, सयाडो धम्मसरा, यांचे सर्व जनपसानो, कितीतरी म्हणते आर्यनंद, म्हणते आर्य धम्म हे सगळे आर्य आहेत. यांच्या सहवासात जर माझं अर्ध आयुष्य गेले, तर कुठं ना कुठं तर समजूत आहेच ना माझ्याजवळ, किंवा हे राईट, हे रॉंग आहे, हे असं आहे, हे असं आहे. आता तुम्हीच एक विचार केला, की कुठं बनते ज्ञानश्री तुमच्यासाठी रोज प्रॅक्टिस घेते, कुठं तुम्हाला प्रवचन भेटत आहे? तुम्हाला लक्षात येत असेल मी काय म्हणणार आहे का? ओके? कुठं भेटत आहे? इम्पॉसिबल आहे. हा? सयाले सुजाता काय म्हणते, की इव्हन नाव यानामध्ये सुद्धा तुम्हाला एवढे प्रवचन भेटत नाही, आणि स्पेशली मराठीमध्ये इम्पॉसिबल. ओके? म्हणून हे जे लोभ द्वेष मोहचित्त आहे, आणि धम्म हा डेली लाईफचाच असला पाहिजे. धम्म हा ऐतिहासिक आणि पुस्तकातला नसला पाहिजे, हे कधीही लक्षात ठेवा. भगवान बुद्धांच्या आईचं नाव काय? भगवान बुद्धांच्या काय म्हणतात, आईचं नाव काय? भगवान बुद्धांच्या पत्नीचं नाव काय? हे इम्पॉर्टंट थोडी आहे. हे थोडी इम्पॉर्टंट आहे. त्यानं तुमचं दुःख मुक्त होणार आहे का तुम्ही? हा, सांगा. त्यांना काही होणार आहे का? हे ठेवा आता तुम्हाला. हे ही ऍक्टिव्हिटी खूप चांगली होणार आहे बघा. काय? बोधी वृक्षाखाली ध्यान. कुठं चान्स भेटतो लवकर सांगा.
बरेच जण लवकर अटेंड होत नाही याच्यासाठी सर्वांनी यायला पाहिजे होतं. सर्वांनी. कोण हे शिकवणार? पण ते धम्मसार आहे. हे सर्व हे सर्व भिक्खू जे आहेत हे 20 वर्ष 22 वर्ष पाव मध्ये प्रॅक्टिस केलेले आहे. असे चान्सेस भेटत नसतात. ओके. या रिट्रीटसाठी मी तुम्हाला आता सांगते, या रिट्रीटसाठी बुद्धगयेच्या मलेशिया आणि सिंगापूरहून लोक येत आहेत. आणि आपण भारतात असून जवळ असून सुद्धा आपण लवकर करत नाही. इव्हन चित्त विवेकाला पण बाहेर देशातले लोक येत आहेत. बघा, म्हणजे आपली काहीही न करता फक्त प्रॅक्टिस करून करून आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून घेतो. परंतु योग्य प्रॅक्टिस, योग्य प्रॅक्टिस. म्हणून हे जे लोभ द्वेष मोह चित्त आहे, याला रिड्यूस करणं सुरू करा. याच्यासोबत वागणं सुरू ठेवू नका. सती असली, प्रॅक्टिस असली की तुम्ही दुसऱ्याला दुःखी करणार नाही. सर्वात मोठा ऑब्जेक्ट, तुम्ही दुसऱ्याला त्रास देणार नाही. ओके. तुमच्या घरातले जर तुमच्यामुळे दुःखी होत आहे तर सती नाही, प्रॅक्टिस नाही. ओके. बायको प्रॅक्टिस करते. ओके. जाना अँड लाईट अँड अनापाना ऑल. आणि घरात जाऊन सून किंवा मुलगी किंवा मुलगा किंवा पती यांना बोलते उद्धट. कुठे गेली प्रॅक्टिस? गेली ना माया. याचा अर्थ तुमचा व्ह्यूज क्लिअर नाही. ओके. सो इम्पॉर्टंट होतं. तुमच्या प्रश्नाचं उत्तरही भेटलं सतीसाठी आणि बऱ्याच जणांना समजलं पण. तर याच पद्धतीनं पहिले ओळखणं सुरू करा. ओके. डायरेक्ट रिमूव्ह नसते होत. पहिले ओळखा. ओके. ओळखल्यानंतरच होईल. ठीक आहे. आय थिंक एवढं इनफ झालं आता.